इचलकरंजी राधाकृष्ण पाणी योजनेविरोधात जुने दानवाडमध्ये साखळी उपोषण तीव्र. आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. इचलकरंजी महापालिकेची प्रस्तावित जुने दानवाड उद्धव राधाकृष्ण पाणी योजना कायदेशीररित्या आणि कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी या प्रमुख व न्याय मागण्यांसाठी जुने दानवाड येथील तलाठी कार्यालयासमोर ग्रामस्थांचं बेमुदत साखळी उपोषण सुरू असून आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. राधाकृष्ण संगमभूमी जलाक्रोश समिती दानवाड पंचकृषीच्या वतीनं हे शांततापूर्ण व कायदेशीर आंदोलन छेडण्यात आलं. या पाणी योजनेमुळे परिसरातील नैसर्गिक जलस्रोतांवर परिणाम होऊन स्थानिकांच्या जलहक्कांवर गदा येणार असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे ही योजना तात्काळ व कायमस्वरूपी रद्द करावी अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. प्रशासनाकडून ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला. आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी उपोषणात श्री सुकुमार देवगोंडा पाटील, माजी सरपंच जुने दानवाड, श्री नितीन शिवगोंडा पाटील, श्री दिनेश मल्लाप्पा कांबळे तसेच पॅन्थर आर्मी प्रमुख संतोष सातू आटोले यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवलाय. या आंदोलनाला परिसरातील विविध मान्यवर आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी पाठिंबा दर्शवलाय. यामध्ये कलगोंडा पाटील, शंकर सुळकुडे, कुमार राजपूत, शीतल पाटील, जोतगोंडा पाटील, बाबुगोंडा पाटील, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवराज तासगावे, सज्जनसिंग राजपूत, शिवाजी साळुंके, ग्रामपंचायत सदस्य श्रावण कांबळे, बाबासो कुंडुरे, सचिन अंबुपे, प्रल्हाद साळुंखे, रामचंद्र बेरड, रोहिदास निर्मळे, आप्पासो शिरडोने, पांडुरंग धनगर, माजी उपसरपंच सुरेश बेरड, रमेश तिपान्नवर तसेच दलित सेनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष आयुब पट्टेकरी आदी मान्यवरांचा समावेश होता. दरम्यान या आंदोलनाकडे संपूर्ण पंचकृषीचं लक्ष लागून राहिलंय. प्रशासन या प्रश्नावर कोणती भूमिका घेतं, यावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय. शिवार न्यूज, दानवाड.